तर भारताने अंतराळ क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे। त्यामुळेच आज अनेक देश आपले उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी इस्रोची मदत घेत आहेत। इस्रोच्या या अजोड कामगिरीमुळे आज भारताने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे। पण गुरुवारी इस्रोच्या एका महत्त्वाकांक्षी मोहिमेला अपयश आलंय। EOS-03 अर्थात अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण यशस्वी होऊ शकलेलं नाहीये। पाहूयात। 3, 2, 1, 0 भारताच्या अवकाश मिशनला धक्का। सामान्य काम करते हुए और रेंज ऑपरेशन डायरेक्टर ने अभी घोषणा की EOS-03 उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी। प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात बिघाड। ऑटोमॅटिक लॉन्च सिक्वेन्स फॉर लॉन्च ऑफ bay to the launch pad by hydraulic traction. The GSLV F-10 rocket is standing majestically. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोट्टातल्या इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून गुरुवारी पहाटे 5:43 EOS-03 अर्थात अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटच्या प्रक्षेपणाला सुरुवात झालेली होती। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 सुरुवातीचे 2 टप्पे व्यवस्थित पार पडले। Very good launch of the GSLV F-10. The range operations director has announced it. मात्र प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात अचानक इंजिनमध्ये बिघाड झाला। Trying to enable vertical until clearing the umbilical tower, which takes about आणि इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्थेच्या एका महत्त्वाकांक्षी मिशनला मोठा धक्का बसला। ऐन स्वातंत्र्य दिनाच्या 2 दिवस आधी इस्रोच्या पदरी हे अपयश आलं। Is provided with 2 plane pilots for pitch and yaw using a इस्रोचं हे मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं। या मिशनमुळे भारताला अंतराळातून पृथ्वीवर नजर ठेवणं शक्य होणार होतं। भारताचा तिसरा डोळा तसंच भारताचा CCTV म्हणूनही या मिशनकडे पाहिलं जात होतं। मात्र रॉकेटचं उड्डाण झाल्यानंतरचे 2 टप्पे व्यवस्थित पार पडले। मात्र तिसऱ्या टप्प्यात इंजिनमध्ये बिघाड झाला। त्यामुळे पृथ्वीची कक्षा पार करण्यापूर्वीच रॉकेटचा स्फोट झाला आणि ते हवेतच नष्ट झालं। इस्रोकडून EOS-03 या मिशनसाठी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आलेला होता। मात्र क्रायोजेनिक इंजिनच्या तिसऱ्या टप्प्यात विसंगती निर्माण झाल्यानं हे मिशन पूर्ण होऊ शकलं नाही। clearing the umbilical tower, which takes about 7 seconds. Then the roll maneuver is implemented to orient the launch vehicle axis along the intended launch azimuth. About 30 seconds into the flight, the gravity turn is initiated. या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी इस्रोकडून GSLV Mk2 चा वापर करण्यात आलेला होता। 2017 नंतर पहिल्यांदाच भारतीय अंतराळ संस्थेला उपग्रह प्रक्षेपणामध्ये हे अपयश आलेलं आहे। यापूर्वी इस्रोनं 14 मिशन्स यशस्वीपणे पूर्ण केलेली आहेत। मात्र यावेळी इस्रोला EOS-03 उपग्रह निर्धारित अंतराळ कक्षेत स्थापित करण्यात यश मिळालं नाही। अनेक कारणांमुळे हे मिशन भारतासाठी महत्त्वाचं असल्यामुळे अवघ्या देशाच्या नजरा या मिशनकडे लागलेल्या होत्या। गुरुवारी पहाटे 5:43 उपग्रह प्रक्षेपण प्रक्रियेला सुरुवात झाली होती। 5, 4, 3, 2, 1, 0 रॉकेटच्या उड्डाणानंतर सुरुवातीचे 2ही टप्पे निर्धारित वेळेत पार पडले। तिसऱ्या टप्प्यात EOS-03 रॉकेटपासून वेगळं होण्यापूर्वीच क्रायोजेनिक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर अर्थ स्टेशनला माहिती मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती। त्यानंतर इस्रोनं याविषयीची माहिती देताना हे मिशन आंशिक अपयशी ठरल्याचं सांगितलं। खरं तर आजवर इस्रोनं अनेक महत्त्वाकांक्षी मिशन्स यशस्वी करून दाखवलेले आहेत। या वर्षाच्या सुरुवातीलाच इस्रोनं वर्षाचं पहिलं मिशन यशस्वी केलं होतं। फेब्रुवारी महिन्यात इस्रोनं ब्राझीलचा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवला होता। 28 फेब्रुवारीला इस्रोनं ते मिशन फत्ते केलं होतं।
ब्राझीलचं ॲमेझोनिया 1 आणि 18 अन्य उपग्रहांना घेऊन भारताचं PSLV C-51 हे श्रीहरिकोटाच्या अंतराळ केंद्रातून अवकाशात झेपावलं आणि त्यानंतर यशस्वीपणे ते उपग्रह अंतराळ कक्षेत स्थापितही करण्यात आलेले होते. वर्षाच्या सुरुवातीलाच हे मिशन फत्ते केल्यामुळे अवघ्या देशाच्या नजरा EOS-03 या मिशनकडे लागलेल्या होत्या. मात्र यामध्ये इस्रोला अपयश आलं. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 3 जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मार्फत लॉन्च करण्यात आलेले होते. 4, 3, 2, 1, 0. Plus 5 seconds. Lift off normal. या रॉकेटची उंची 52 मीटर होती तर वजन 414.75 टन इतकं होतं. तर त्यावर 2268 किलो वजनाचं अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 3 उपग्रह बसवण्यात आलेला होता. या रॉकेटच्या उड्डाणाचे 3 प्रमुख टप्पे होते. हा उपग्रह अंतराळात 36,000 किलोमीटरवर स्थापित केला जाणार होता. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 3 मिशन भारतासाठी अनेक अर्थानं महत्त्वाचं होतं. कारण त्यामुळे 24 तास भारतीय उपखंडातल्या विविध भागांची छायाचित्र घेणं शक्य होणार होतं. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हे मिशन महत्त्वाचं मानलं जात होतं. यासोबतच वादळ, पूर, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातले बदल अशा विविध कारणांसाठी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 3 हा उपग्रह उपयोगी ठरणार होता आणि म्हणूनच हे मिशन भारतासाठी महत्त्वाचं मानलं जात होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासाठी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या GSLV F-10 चा वापर करण्यात आला होता. मात्र रॉकेटच्या उड्डाणानंतर तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सगळं गणित चुकलं. खरं तर भारताने अनेक वर्षांच्या संशोधनातून क्रायोजेनिक विकसित केलाय. अवकाश संशोधन क्षेत्रात क्रायोजेनिक इंजिनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. 5, 4, 3, 2, 1, 0. इस्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सफलतापूर्ण उत्थापन GSLV F-10 का यांचं GSLV F-10 हे मिशन तांत्रिक कारणामुळे अपयशी ठरलं. Geometrical loss of signal occurs. अवघ्या देशाच्या नजरा या मिशनकडे लागल्या होत्या. गुरुवारी पहाटे 5:43 GSLV F-10 नं श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण घेतलं होतं. उड्डाणानंतर पहिले 2 टप्पे निर्धारित वेळेत पार पडले. मात्र तिसऱ्या टप्प्यात GSLV F-10 मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि हे मिशन अपयशी ठरलं. खरं तर EOS-03 मिशनकडे स्टेट ऑफ द आर्ट म्हणून बघितलं गेलं होतं. GSLV F-10 या रॉकेटच्या माध्यमातून जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित केला जाणार होता. भारताच्या आजवरच्या अंतराळ मिशनपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचं मिशन मानलं जात होतं. कारण अनेक कारणांसाठी EOS-03 चा वापर केला जाणार होता. पृथ्वीवरच्या मोठ्या भूभागावर सतत लक्ष ठेवणं शक्य होणार होतं. तसंच कृषी, वनसंपत्ती, जलसंसाधन आणि नैसर्गिक संकट येण्यापूर्वीच त्याचा वेध घेणं शक्य होणार होतं. या मिशनसाठी इस्रोनं रॉकेटसाठी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केला होता. क्रायोजेनिक इंजिनमुळे रॉकेटच्या क्षमतेत वाढ करण्यास मदत होते. क्रायोजेनिक इंजिन प्रणालीत प्रामुख्याने द्रवरूपी इंधनाचा वापर केला जातो. GSLVच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात येतो.
या इंजिनचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे अत्यंत कमी तापमानात जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करतं. उपग्रहाला अंतराळात घेऊन जाण्यासाठी या इंजिनचा वापर होतो, कारण अंतराळात त्यासाठी रॉकेटला मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. कमी इंधनाचा वापर करून उपग्रहाला पुढे ढकलण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनचा वापर होतो. क्रायोजेनिक इंजिनमध्ये उणे 253 सेल्सिअस द्रवरूप हायड्रोजन आणि उणे 183 सेल्सिअस द्रवरूप ऑक्सिजनचा वापर इंधन म्हणून केला जातो. या इंजिनमध्ये अतिशीत इंधनाचा वापर होत असल्यामुळे त्याला क्रायोजेनिक इंजिन असं नाव देण्यात आलंय. अन्य इंधनाच्या तुलनेत हे इंधन अधिक शक्तिशाली मानलं जातं. विशेषतः लांब पल्ला आणि अधिक वजनाच्या रॉकेटसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक असतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा इंधन म्हणून वापर करण्यात येत असल्यामुळे त्यातून निर्माण होणारी ऊर्जा रॉकेटच्या उड्डाणासाठी फायदेशीर ठरते आणि त्यामुळे रॉकेटचं उड्डाण अधिक वेगानं व्हायला मदत होते. जगातील काही मोजक्याच देशांकडे क्रायोजेनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रोने या क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवलाय. त्यामुळेच आज भारताने अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलंय. सफलतापूर्ण लिफ्ट ऑफ. अंतराळ संशोधनात क्रायोजेनिक इंजिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण त्याचे अनेक फायदेही आहेत. क्रायोजेनिक इंजिनच्या वापरामुळे अंतराळ मिशनवर होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होते. एकेकाळी भारताला अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी युरोपियन अंतराळ संस्थेच्या एरियन या प्रक्षेपकांची मदत घ्यावी लागत होती. पूर्वी एरियनच्या माध्यमातून भारताच्या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जात होतं. पण गेल्या काही वर्षात भारतात स्वदेशी बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात यश मिळालंय. 2014 मध्ये भारताने GSLV D5चं यशस्वीपणे प्रक्षेपण करून क्रायोजेनिक इंजिनचं तंत्रज्ञान असलेल्या देशाच्या गटामध्ये प्रवेश केलाय. क्रायोजेनिक इंजिनमुळे उपग्रह प्रक्षेपणाच्या खर्चात बचत होते. तसंच क्रायोजेनिक इंजिनच्या माध्यमातून जड उपग्रहाचं प्रक्षेपण करणंही सोपं झालंय. मार्क 3 सारखी पहिली मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणं भारताला शक्य होणार आहे. क्रायोजेनिक इंजिनमुळे GSLVच्या प्रक्षेपणात प्रगती झाल्याचं दिसून आलंय. भारताने GSAT-6 GSLV D5चं यशस्वीपणे प्रक्षेपण केलंय. मात्र GSLV F-10च्या अपयशामुळे या मोहिमेला मोठा धक्का बसलाय, इतकं खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत विशेष.